स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला टीमचा कर्णधार, टीमचा कॅप्टन पाहायला मिळतोय. ऋषिकेश त्याची साथ देण्यासाठी स्वप्नील आणि बॉलिंग ट्रॅकवरती खूप कमी कालावधीमध्ये बनलेला एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणजेच आदित्य पाहायला मिळतोय. पाच ओव्हरची मॅच, पहिला बॉल डिलिव्हर होईल आणि त्याच बरोबरीने तो स्टॉपवॉच चालू झालेला आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मी इथे बॅटच्या कडेला बॉल धरतोय आणि बॉल सरळ जातोय निघून मैदानाच्या बाहेर. हे एलिव्हेशन मी आला, त्या एलिव्हेशनला अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाहीये जागा. पहिल्याच बॉलवर विकेट. पहिल्याच बॉलवरती आदित्यने विकेट घेतली आहे. नवीन बॅटर यश. यशाला फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला. यशाच्या मागे आकाश. आकाशने कालचा खेळही गाजवला होता. हे मैदान आकाशने गाजवलं होतं आणि आता अगदी स्वतःच्या संघातून, ज्या संघाने त्याला ती नामी संधी दिली, त्याला ओळख दिली, त्याच्या नावाला ती छाप दिली, त्या संघामध्ये तो देखील खेळतोय. इथे स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल फ्लाय होईल. फ्लाइंग स्वीपच्या बाहेर, राहुलच्या आवाक्याच्या बाहेर निघाला बॉल, आलाय चौकार. तुझ्यासाठी आहे बनात कान्हणे, तुझ्यासाठी आली बनत. चौकार आला. चांगलं कमबॅक केलंय. दुसऱ्याच बॉलवरती चौकार आला. इथे देखील स्विच करण्याचा आपण पाहिलं तर प्रयत्न केला होता, पुढे सरसवले आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल आहे. तीन बॉल 5 धावा धावफलकेवरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा लागल्यात. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी काढायला लागते. शॉटवरती खूप चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल अगदी प्रत्येक बॉलवरती ती एक धाव मिळते कशी याचा प्रयत्न आणि याच दिशेला सध्या तरी डोंबिवली स्ट्रायकर संघ अग्रेसर आहे. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे. समोर देखील आकाश सारखा एक बलाढ्य बॅटर आहे, ज्याच्या बॅटमधून आपण कालही पाहिलं होतं तर 12 बॉल तो खेळला आणि त्यात तब्बल त्याच्या बॅटमधून 9 चौकार आले होते. 12 बॉल 39 धावा. अगदी त्या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये खेळत होता, स्टेशन वाईज पोलमध्ये. तिथे देखील आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे. पुढचा बॉल यशच्या उद्वासचा दांडी गोल, वड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली जाते. आतमध्ये आला, टप्पा पडला आणि त्यानंतर सरळ यशच्या उद्वासचा. यश डीजे दोन्ही बॅटर्सला गोल्डन डक वरती मागे पाठवलं आदित्यनी. डोंबिवली स्ट्रायकर संघ आणि त्यांच्या समोर आलेलं हे खूप मोठं आव्हान आहे. कारण NCC ठाकूरवाडी संघ म्हटलं की प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकांची ही गर्दी पाहायला मिळते नेहमीच आपल्याला. एक स्टँड उभारण्यात आलाय आणि संपूर्ण दिवसभर जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली आहे ना, त्या स्टँड वरती बसायला तुम्हाला जागा मिळणार नाहीये.
उद्या खुल्या गटाचे सामने आपण एन्जॉय करणार आहोत. आज दिवा डोंबिवली गट आपण पाहतोय. इथे हा बॉल पाहिलं तर चेक करण्यात आलाय. हे देखील एक अस्त्र असतं सध्या तरी अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये. हे अस्त्र आणि त्या अस्त्राचा वापर चांगला करणं खूप गरजेचं आहे. नेहमी अगदी त्या 5व्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती तो अस्त्र त्याचा वापर करण्यात येतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ वरती खेळाडू आहे नरेश मधने तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून. एकही धाव मिळणार नाहीये. एका षटकाचा खेळ झाला आणि त्या एका षटकाच्या खेळामध्ये 6 धावा लागल्या धावफलकावरती फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे रोहित आला बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर लक्ष्मच्या प्रचंड बाहेर थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. चूक तुम्ही करताना तर समोरचा संघ त्या चुकावरती कॅपिटलाइज करायला त्या दिलेल्या संधीचं सोनं करायला नेहमी तत्पर असतो. आणि तत्पर असलेला संघ आणि त्या संघाचं नाव सध्या तरी डोंबिवली स्ट्रायकर्स आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. 2 बॅटर्स आउट झालेत पण तरी देखील आता यश आणि देवेंद्रचंही देख असंही म्हणायला हरकत नाही ना. अंडरआर्मच्या विश्वामध्ये डोंबिवलीच्या अंडरआर्मच्या विश्वामध्ये देवेंद्र ही एक स्टार खेळाडू राहिला. पण तेवढी चर्चा त्याच्या नावाची होत नाहीये. पण आता त्याच्याही नावाची चर्चा करावं लागेल. आणखी एक चांगला देखणा फटका अगदी मनगडच्या सायनी खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित टाइम झाला नाही. सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल अगदी एक धाव ती देखील चाचपडत एक कदम फूक के आगे बढ़ने की कोशिश है. सिंगल मिळते. 9 धावा लागल्या धावफलकावर. हाही चांगला बॉल आहे. आणखी एक डॉट बॉल येतोय. रोहित देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. टीम एनसीसी आणि त्या टीम एनसीसी संघाचा हा देखील एक मातब्बर ऑलराऊंडर आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी भरपूर अगोदर ती मनशा बनवली होती. तो शॉट आपण पाहिला तर बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे बॉलर ही चूक करतोय. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झालेली आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बॉल चाललाय आणि खूप चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. मंगेश आहेत. मंगेश ही चर्चा राहिली आहे. मंगेश ही अनेक वर्षापासून अंडरआर्मचं विश्व आणि त्या विश्वामध्ये त्याची छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. धाव झाल्यात 11 धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल स्वीपचा फटका आहे. फटका थोडासा फसतोय आणि फसल्यानंतर बॉल टॉपएज लागतंय आणि टॉपएज लागल्यानंतर बॉल अगदी गर 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 करून फिरतोय. आणखी एक सिंगल मिळेल. सिंगल ऍड. 12 धावा लागल्या धावफलकावरती. 1.4 षटकांचा खेळ झालाय. ही लाईव्ह वाहिनी आणि त्यावरती आपण हे सगळं काही एन्जॉय करतोय. आशिष दादाचंही कौतुक आहे. पुढचा बॉल स्वीपचा फटका लाजवाब पण मिस फिल्डिंग. थोडस कमकुवत थोडीशी खराब फिल्डिंग. बॉल गेला चौकारासाठी.
16 धावा 5 बॉलचा खेळ झाला. यावेळेस आपण पाहिलं तर चेक करण्यात आलाय. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये निघून जाणार आहे. वर्ड स्ट्रोक अप्रतिम. हे थोडंसं इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिलं. बॅट हलकीशी कडा लागते बॅटची. बॉल निघून चालला. त्याचबरोबरीने जशी आपण ही स्पर्धा पाहतोय संपूर्ण जय रागाय क्रिकेट टीमचंही कौतुक आहे आणि त्यांच्यामध्ये आपण पाहिलं तर एक असा व्यक्ती आहे ज्यांनी आत्तापर्यंत 2 दिवसीय या स्पर्धामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशनही तेवढंच चांगलं राहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची धावपळ तेवढी चांगली राहिलेली आहे. मंडळाला सपोर्ट त्याच्याकडूनही खूप चांगला राहिला आहे. मी उल्लेख करू इच्छितो विकी पाटील यांचा. थँक्यू विकी. आपले देखील मनापासून कौतुक आहे. प्रत्येकाने येऊन सांगितलं की मनीष सर विकीचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं. संघामध्ये नाही खेळत पण तरी देखील मित्र आहे ना आणि त्या मित्रांनी एका मित्राच्या सहकार्यामध्ये नेहमी जावं आणि त्याचं जिवंतमय उदाहरण म्हणजे आमचे विकी पाटील आहेत. धन्यवाद विकी. असाच सपोर्ट प्रत्येक टुर्नामेंटला तुमच्याकडून असतो तसा नेहमी असू द्या. पुढचा बॉल खूप चांगली फिल्डिंग. अगदी पहिला आपण पाहिलं होतं थोडेसे रॉंग फूट झाले. उजव्या दिशेला बॉडीनी वळण घेतलं पण त्यानंतर तिथेच आपण पाहिलं तर बॉडीचा चांगला वापर करण्यात आला. स्वतःला झोकून देण्याची आवश्यकता असते आणि नेहमी ते झोकून देण्याचा प्रयत्न करत असतात एनसीसी ठाकूरवाडी. सिंगल मिळाली आहे. 21 स्विच हिट आणि इथे बॉल लीफ केलाय. वा काय समय सूचकता आहे. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. बॉल लीफ केलाय. आणखी एक विकेटचं पतन. धन्यवाद. 21 धावा लागल्या धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. तब्बल 9 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी आपण घेतली आहे पहिले 12 बॉल फेकण्यासाठी. पवन आहे बॅटिंगसाठी. पहिला बॉल पवनने अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. राहुल आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. खूप चांगली गोलंदाजी केली जाते राहुलच्या माध्यमातून. अनेक वर्षाचा अनुभव आहे. मग तुम्ही डोंबिवलीतल्या अंडरमच्या विश्वाचा विचार केला तर त्यामध्ये याही खेळाडूची छाप खूप मोठी आहे. पुढचा बॉल वॉर्ड ऑफ स्ट्रोक अप्रतिम फटका. नरेशची फिल्डिंग आहे तेवढी चांगली राहिली आहे. पहिल्या अटेम्प्टवरती कलेक्शन त्यानंतर थ्रो सिंगल मिळणार आहे. टीम विजय स्टार संघाकडून देवेंद्रसाठी पारितोषिक येत आहे. 3 बॉल 3 चौकार लगावले तर त्यालाही 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी म्हटलं होतं ना एक खूप अंडर रेटेड बॅटर आहे. चांगली बॅटिंग करतोय या नावाची चर्चा कधी झाली नाही पण ती करणं गरजेचं आहे. एक चांगला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करतो. नेहमी संघ अडचणीत असताना त्याच्या बॅटमधून एकेरी दुहेरी चौकार नेहमीच तुम्ही पाहिलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटला गेला. जागा बनवली. बॉलला टॅप केलं. कव्हर रिजन वरती इथेही सिंगल मिळाली आहे.
सिंगल डबल्स, एकेरी दुहेरी. सिंगल डबल असं म्हटलं जातं ना, थेंबे थेंबे तळे साचतं. तुम्ही थेंबा थेंबाने एक 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 रन पुढे नेत राहा. आणि ते एक एक धावींनी ते तळं म्हणजे ते तळं, ते समुद्र, ते सागर साठवण्याचा प्रयत्न डोंबिवली स्ट्रायकर्सचा आहे. पुढचाही बॉल स्कोअर करण्याचा प्रयत्न केला. बॉल सरळ लाईन वरती पिच केला जातोय. आणि ही खेळपट्टी जी सुसज्जित क्रीडांगण पाहायला मिळत आहे, ही जी चांगली खेळपट्टी पाहायला मिळत आहे, त्याचबरोबरीने आमच्या मॉर्निंग क्रिकेट क्लबचंही कौतुक आहे. अगदी नितीन दादालाही आपण दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावरती पाहिलं होतं. मॉर्निंग क्रिकेट क्लबचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच मोठं आहे. कान्होजी जेथे मैदान, बागशा मैदानावरती नेहमी ती स्पर्धा पाहायला मिळते ना, त्या स्पर्धेवरती त्यांचंही लक्ष लागून असतं. आणि त्यांच्याच कॉन्ट्रीब्युशनमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे प्रत्येक स्पर्धा अशी आपल्याला घडवता येते. त्यांचंही धन्यवाद आहे. 12 मिनिटांची अवधी तुम्ही घेतलेली आहे 3 षटकं फेकायला. 12 मिनिटं आणि आता 15 सेकंड झालेत. पहिला बॉल पंच अगदी डेड बॉल घोषित करतात. इथे देखील आपण पाहतो खूप चांगले एफर्ट्स, दर्जेदार एफर्ट्स इथे निलेश यांच्याकडून. निलेशही अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी बाळगतो, कारण निलेशनी खूप वर्षापासून चांगलं अंडरआर्मचं क्रिकेट खेळलेलं आहे. मग आता तुमच्या खांद्यावरतीची जबाबदारी आहे, ती सोखपणे पार पडली तर टीम पुढे जाते. हा टीम गेम आहे, हा सांघिक खेळ आहे. कारण चांगलं एक कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांकडून असलं तर चांगला गेम तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, सरळ हातात कॅच. पवन बॅक टू द डगआउट. डोंबिवली स्ट्रायकर्स संघाला आणखी एक मोठा झटका लागला. मयूरजी काटे साहेब इथे उपस्थित आहेत, त्याचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मयूर काटे सरांचं स्वागत आहे. या मयूर सर, धन्यवाद. आल्याबद्दल आपलेही कौतुक. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल आलाय. खूप चांगली बॉलिंग केली जाते. चौथं षटक खूप महत्वाचं आहे, कारण त्या चौथ्या षटकामध्ये धावं बनणंही गरजेचं आहे. आतापर्यंत 24 लागल्या धावफलकावरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल टॅप केला जातोय. विकेट मिळेल का? पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पंच सांगतायत तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. सध्या तरी आपण जितेंद्र सरांनाच पाहणार आहोत.
अगदी संपूर्ण टीमनी आमच्या कमिटीनी आमचे देवेंद्र मोहिते सर आणि जितेंद्र कदम सरांचं कौतुक केलेलं आहे. कारण खूप चांगलं सर आपलंही कार्य राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण जेव्हा तुम्हाला चांगलं पंचांचं कार्य बघायला मिळतं ना, मॅचमध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब येत नाही आणि तो विलंब कधीही आणू दिलेला नाहीये. श्रेयस बाद झालेत. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्या बॅटरला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तीन दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय. कालचा दिवस आणि अगदी भरपूर घडामोडी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या. स्टेशन वाईज पूल होता, त्यामध्ये प्रेक्षकांची खूप गर्दी आपण पाहिली होती. आजही तीच प्रेक्षकांची गर्दी लागून आहे. आलेल्या प्रेक्षकांचाही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आहे. आणखी एक चांगला बॉल आणि अजून एक डॉट बॉल टाकलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खूप चांगली आणि पॉवर पॅक बॉलिंग केली आहे रोहितनी. 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फक्त 24 आहेत धावफलकावरती. अगदी जर या षटकामध्ये लेग बायची धाव आली नसती तर पूर्ण षटक हे जवळपास मेडन फेकलं होतं रोहितनी. व्हॉट अ बॉलिंग. सध्या तरी जीटीसी वाहिनी म्हटलं की आमचे ऑपरेटर विकास यांचंही नाव घेतलं जातं. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या विकास. शॉकिंग एंडवरती तेजस आहेत. इथे पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग केली जाते. वेग नाही या बॉलवरती. स्लोअर वनचा सातत्याने वापर केला जातोय. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. स्लोअर वनचा वापर केला जातोय. बॉल टप्पा पडल्यानंतर स्पिनचा वापर केला जातोय. आतल्या दिशेला बाहेरच्या दिशेला बॉल वळणही घेतोय. 24 धावा स्थिर स्थगित आहेत. या ओव्हरमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं. सुचितचा प्रयत्न, बॉल सरळ यष्टांना आदळतोय. आणखी एका विकेटचं पतन. डोंबिवली स्ट्रायकर्स आता मात्र ते थोडेसे बॅकफुटला आहेत. त्याला सांग आता वाजव. माझ्याशी कोऑर्डिनेट कर. फोन झाल्यावर करायला सांग. चालेल चालेल, काय फरक नाही पडत. नवीन बॅटर मयुरेश येतोय. देवेंद्रला स्ट्राईक मिळाली नाहीये. आपण पाहतोय तर चौथ्याही षटकामध्ये देवेंद्रला एकही बॉल फेस करायला मिळाला नाही आणि 5व्याही षटकाचे 2 बॉल झालेत. देवेंद्र ऑफ द स्ट्राईक आहे आणि त्यामुळेच एनसीसी ठाकूरवाडी संघाला माहिती आहे त्याला स्ट्राईक पासून लांब ठेवणं गरजेचं आहे. यशांच्या मागे आकाशचं अप्रतिम यष्टी रक्षण. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स. जर मात्र या बॉलवरती विकेट मिळाली आणि नो बॉल आहे. इथे डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं, नाही झालाय. देवेंद्रला स्ट्राईक मिळाली. 9+1 2 धावा ऍड होतील. सूरज धबाले साहेब याच्याकडून जर बॉलरनी आणखी एक विकेट घेतली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता देवेंद्र येतोय स्ट्राईक वरती, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. तो आला स्ट्राईक वरती. आता आल्यानंतर फटके मारतोय का? विजय स्टार संघाकडून ही पारितोषिक आहे. ते देवेंद्रसाठी असणारे 3 बॉल 3 लगातारचे चौकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये मिळतील का?
समोर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची कडा लागते, पंचाचा बोट आकाशाकडे, देवेंद्रलाही परतावा लागणार आहे. डोंबिवली स्ट्रायकर्स पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतात. आणखी एका विकेटचं पतन. जर मात्र गोलंदाज सुमितनी नो बॉल फेकला नसता तर स्पर्धेतलं एक मात्र विक्रम त्याच्या नावावरती राहिलं असतं आणि त्या विक्रमाचं नाव हॅट्रिक आहे. हॅट्रिक त्याच्या नावावरती लागली असती. स्वतः टीमचे कॅप्टन एनसीसी नाईट क्रिकेट क्लबचे कॅप्टन जयवंत गोडांबे यांच्याकडून यशला प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मारेल का? यशवरती पारितोषिक आलंय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर वाईट फेकलाय, वाईट बॉल येतोय. धावसंख्येत वाढ 28. पुढचा बॉल चौकार येतोय का? लाय चौकार. वा बॅटिंग यश, वड स्ट्रोक. त्यांनी अगदी बॅटला चुंबन घेतलाय. त्यांनी सांगितलंय ना संधी मिळाली आहे, मला खूप उशिराने ती संधी मिळाली आहे. कारण डोंबिवली स्ट्रायकर्स सारख्या टीम मध्ये जेव्हा तुम्ही खेळताय ना ती संधी तुम्हाला खूप उशिराने आणि खूप संघर्षाने मिळते. आणि हा संघर्ष करत असताना यशच्या बॅटमधून चौकार आणि 100 रुपयाचं पारितोषिक त्यालाही मिळत आहे. नाईट क्रिकेट क्लबचे सध्या तरी आमचे कॅप्टन म्हणजे जयवंत गोडांबे यांच्याकडून ते 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल आता इथून हे चाचपडणं सुरू आहे, जिथे असं वाटत होतं अगदी 20-25 बनतील का, पण धावा आतापर्यंत धावफलकेवरती 32 बनल्यात. या चौकारानंतर अगदी संपूर्ण टीमला थोडासा जल्लोष मिळाला, थोडासा जोश मिळालाय. आणखी एक मारेल का? यश भालेराव स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पुढे आला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, उवाडा स्ट्रोक. दर्जा दर्जा आणि दर्जा. वेळ येते, वेळ बदलते, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. मेरा भी वक्त आएगा और मुझे भी वो सब मिलेगा जिसका मैं सही मायने में हकदार हूं. काय बॅटिंग केली आहे यशनी. 2 बॉल 2 चौकार आणि त्यामुळे धावसंख्या ही 36 या आकड्यावरती जाऊन ठेपलेली आहे. 36 ऑन द बोर्ड. कोण म्हणताय डोंबिवली स्ट्रायकर संघ आता जिथून थोडासा बॅकफुटला होता तोही संघ आता पुढे आलाय, वरचढ करतोय. पुढे जाण्याची चाल त्यांच्याकडूनही सुरू आहे. स्कोर्स 36 झाल्यात, 37चा टार्गेट आहे. डोंबिवलीकर आहोत, तयार होत आहे का? फक्त एक दिवस बाकी द फ्लोक अख्यानसाठी. लोकसंगीताचा जल्लोष आणि अनुभवायला सज्ज व्हा. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी सायंकाळी 6:30 वाजता संत सावळाराम महाराज मात्रे क्रीडांगण डोंबिवली पूर्व इथे तुम्हाला हा लोकसंगीताचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. येस सर, मॅच ऑन. यश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यश गिरकर आहे बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॅटिंग साठी अंडरम विश्व आणि त्या विश्वामध्ये डोंबिवलीचं नाव त्या शिखरावरती नेणारा आणखी एक दर्जेदार बॅटर आकाश.
आकाश गुरसा येतोय. पुढचा बॉल स्ट्राईक आणि त्याच्याकडे मिळाले पहिल्याच बॉलवरती. आपल्या नावाची छाप त्या पहिल्याच बॉलवरती दिली आहे. बॉलला फरार केलाय. कालचा दिवस अगदी आमचे गुणलेखक तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. कालच्या दिवसाची शेवट आकाशनी चौकारांनी केली. आजच्या दिवसाची सुरुवात संध्याकाळी झाली, पण त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं तर दिवसाची सुरुवात ती चौकारांनीच केली आहे. हे एक खूप मोठं अस्त्र आहे आणि जर डोंबिवली स्ट्रायकर संघाला जिंकायची असेल ही मॅच, तर मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. या मोठ्या शस्त्रासमोर तुमच्याकडे असलेलं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. यश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल आपण म्हटलं होतं ना, ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यॉर्कर नाही, अगदी आपण पाहिलं थोडासा अगोदर बॉल पिच झालाय. पायाला बॉल आदळतोय, अंगाला आदळतोय. देवेंद्र मोहिते सरांचा तो इशारा येतोय की लेग बाईज आहे. पायाला बॉल लागलाय. दर्शन दिगंबर मात्रे साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, वड बॉल, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे. जसं आकाश अगदी त्या स्ट्राईकच्या बाहेर गेलाय, रोहित स्ट्राईकवरती आलाय. आल्यानंतर यशनी एक अप्रतिम बॉल हाताळलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. बॉल निघाला, अगदी दन 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 करत निघालाय. आलाय चौकार. चार बॉलचा खेळ झाला आणि त्या 4 बॉलवरती 9 धावा आल्यात. पण ही लक्षात ठेवून चालावं लागणार आहे ना. सिद्धेशी परब साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल आहे. येस, इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक वेळेस सिंगलच मेल, वाईट एकच धाव मिळणार आहे. 10 धावा लागल्या धावफलकावरती. वड बॉल, अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं ना, या अस्त्राला बाहेर काढण्यासाठी ते ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागणार आहे. यशनी काढलाय. खूप चांगला फुलरल्याचा बॉल टाकलाय. यशाच्या मागून खूप चांगला यष्टी रक्षणही झालाय आणि विकेट मिळाली आहे. अगदी या बॉलवरती मिळाली आहे विकेट. त्याचवेळी आपण पाहतोय धावा 10 या आकड्यावरती स्थिर स्थगित आहेत. स्ट्राईक वरती आपण नरेश मदनेला पाहतो आणि बॅक टू बॅक 3 चौकार जर नरेशच्या बॅटमधून आले तर नागेश दादांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक नरेशसाठी आपल्याला पाहायला मिळतं. ओठ्यो मनीष सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. इट्स अ व्हाईट बॉल. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल सर निघून जाणार आहे. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. प्रत्येक येणारी धाव एनसीसी ठाकरवाडी संघाला अगदी त्या अग्रसर करेल. प्रत्येक डॉट बॉल आणि विकेट मात्र डोंबिवली स्ट्रायकर्सला मॅच मध्ये पुन्हा एकदा पदार्पण करायला भाग पाडणार आहे. लास्ट बॉल आहे. आतापर्यंत 11 धावा झाल्या धावफलकावरती. आणखी एक व्हाईट बॉल. धावा अगदी आपण पाहिल्यात तर 37 धावेचं लक्ष आहे. आपण सातत्याने अशा चुका करतोय. व्हाईट बॉल्स आणि त्या व्हाईट बॉलमुळे धावसंख्या वाढते. 12 धावा लागल्या धावफलकावरती. 1 विकेट आणि 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉल झाल्यात. 1 टू गो.
इथे स्विच करायचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीची कडा लागते आणि बॉल अगदी राहतोय मैदानाच्या आतमध्येच. शेवटचा बॉल डॉट टाकलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि त्या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 12 धावा धावफलकेवरती लागल्यात. जे समीकरण आपण पाहतोय तर समीकरण अगदी थोडंसं सोपं आहे, पण ते सोपं समीकरण कठीण करण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. दर्शन म्हात्रे साहेबांना विनंती आपण या, आणि जय साहेब आपल्याला विनंती आपण या, आपल्या हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. दर्शन म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल, त्यासोबतच स्पर्धेचा हा मुवमेंट देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. तर सध्या तरी ना जबाबदारी आपल्याकडे असलेल्या सगळ्यात मोठ्या अस्त्राकडे देण्याचा प्रयत्न राहिला. टीमचा कॅप्टन ऋषिकेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या. तर मात्र साईल उमेश जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रेस, चांगली फिल्डिंग फेकी केली जाते. वाह वाह देवेंद्र, काय फिल्डिंग करतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो देवेंद्रसाठी व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अन एफर्ट्स. पंच सांगतात जाऊयात का आपण, रेफर करूयात. पंचांनी सांगितलं रेफर करूयात. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. काय एफर्ट्स लगावले देवेंद्रनी. त्यालाही माहित होतं ना की आकाशची विकेट म्हणजेच मॅच आहे आणि त्या मॅच साठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील ना. पुन्हा एकदा अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंचांचा रिव्ह्यू आहे. Yes, refer to the third umpire. Decision pending. Check front foot. It's a fair delivery. Check frame by frame. Another frame. बॅटर सेफ आहेत. हा ऍक्शन रिप्ले देखील आपण सगळ्यांनी पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगले एफर्ट्स देवेंद्र आपले. डोंबिवली स्ट्रायकर्स संघामध्ये खेळतोय. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची हलकीची कडा लागते का, पुन्हा एकदा फेकी करण्यात येते. आणि टीमचा कॅप्टन आहे ना, तो कॅप्टन बॉलिंग अशी करतोय की एकेका धावेसाठी तो लावतोय तुम्हाला झगडायला. एकेका धावेसाठी तो लावतोय तुम्हाला फाईट करायला. फाईट करणं गरजेचं आहे ना. आम्ही धावा किती बनवल्या त्याही मॅटर करतात आणि त्या आम्ही रोखण्यासाठी प्रयत्न कसे करतोय तेही जास्त मॅटर करणार आहेत. दोन बॉल 2 धावा. पुढचा बॉल नाशिक ट्रॅक समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आणखी एक टॅपच्या साह्याने आकाश गुरसळे आणि त्याच्या बॅट मधल्या या टॅपचे फटके. वा, चर्चा सुरू आहे. दणदणीत चौकार आलाय, आणखी एक आलाय. मी म्हटलंय ना की डोंबिवली स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विजयाच्या मध्ये एक खेळाडू आहे. त्या खेळाडूचं नाव आकाश आहे. आकाश याची विकेट म्हणजेच टीम डोंबिवली स्ट्रायकर
त्यांचं वर्चस्व. आणि एनसीसी ठाकूरवाडी संघाला माहिती आहे आकाश मैदानाच्या आतमध्ये असला मग ते 36 असतील 46 असतील किंवा 56 असतील, आकाश करण्याची ताकद ठेवतोय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगले एफर्ट्स फॉलो थ्रू मध्ये, दर्जेदार एफर्ट्स. डॉट आलाय. जयरागाई क्रिकेट टीमचंही कौतुक आहे, सगळ्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. पुढचा बॉल इथे लीव्ह केलाय आणि चांगला लीव्ह केला. देवेंद्र मोहिते सरांचा पुन्हा एकदा तो इशारा येतोय. दोन्ही हात समांतर करतात. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. इथे देखील आणखी एक फुलटॉस बॉल आहे आणि त्या बॉलला अगदी टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिट. आता पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय. शेवटच्या बॉलवरती कॅप्टननी विकेट मिळवून घेतली आहे, पण आकाश सांगतोय जाऊया तिसऱ्या पंचांकडे. थोडीशी एक्सरसाइज आमचे जितेंद्र कदम सरही पुन्हा एकदा करतायत. येत आहेत व्यासपीठावरती आल्यानंतर अगदी ते डिसिजन त्याची पाहणी केली जाणार आहे. पण महत्वाची आहे अगदी संपूर्ण एनसीसी ठाकूरवाडी संघाच्या प्रत्येक प्रेक्षकांनी प्रत्येक खेळाडूंनी आता तो श्वास धरून ठेवलाय, रोखून ठेवलाय. श्वास सुटके कसा सुटेल की मग तो श्वास जो आहे तो अगदी आपल्याला त्या कष्टेचा सुटणार आहे. कारण कुठलाही धावफलक आकाश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सोपं करून दाखवतो, पण तो बाद झाला तर मात्र मॅचला ट्विस्ट येईल, कलाटणी येईल. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारच कार्य आमच्या दोन्ही पंचांनी केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष जितेंद्र सरांकडे आहे. त्यांचा बोट आकाशाकडे जातोय आणि अशाच प्रकारे मॅचची गोल्डन विकेट आकाशला परतावा लागणार आहे. पंचांचा बोट आकाशाकडे, आकाश निघाला डगआउट कडे. पाच बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्यात 19 धाव फलकेवरती. आकाशने कामही चांगलं केलंय. पुढचा बॉल आपण पाहिलं तर एक चांगला बॉल डिलिव्हर केला. पंचांकडे अपील केली जाते. संपूर्ण डोंबिवली स्ट्रायकर संघाने अपील केली आहे आणि इथे नरेशही निघालाय डगआउटच्या दिशेला. आणखी एक विकेट, कहाणी में ट्विस्ट. आणखी एक विकेट आली आहे आणि आता इथून सामना सहज सोपा नाही सुटणार आहे, कारण डोंबिवली स्ट्रायकर्सही स्ट्राईक करायला सुरुवात करतायत. 18 बॉल. पण मॅच बॉल टू बॉलची आहे आणि अंडरऑफच्या विश्वामध्ये बॉल टू बॉलच्या मॅचेसना नेहमी ते रंजक आपल्याला देऊन जातात. 18 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता असताना नवीन बॅटर आदित्य येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि आदित्य ज्यांनी बॉलिंग चांगली केली आहे आणि आता त्यांना बॅटिंगही चांगली करावी लागणार आहे. पण एक ओव्हर, जर एका ओव्हरमध्ये एखाद दुसरी विकेट 3 ते 4 धावेचं षटक आलं तर मात्र मॅचला मजा येईल. पण एखादी बाउंड्री आली ना तरी देखील एनसीसी ठाकूरवाडी संघ आणि त्यांचंच वर्चस्व पाहायला मिळेल. काय घडणार आहे? 18 बॉल 18ची मॅच आहे. अठरा बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. श्रेयस येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल श्रेयसने हाताळला. अगदी पहिल्या बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न. फेकी थोडासा लेझी अप्रोच. अंडरअपच्या क्रिकेटमध्ये आणि त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला जेव्हा 18 बॉल 18ची आवश्यकता असते तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला ऑन द टोज राहावं लागतं. जिथे एक धाव सहज मिळते ना, त्या एक सहज मिळाल्या धावेला कठीण कसं करता येईल यावरती प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशनची आवश्यकता आहे.
सांघिक खेळ यालाच म्हणतात ना, एका बोटाने काही होत नाही. 5 बोटं एकत्र आली की ती मुठ्ठी वाळल्या जाते आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ एकत्रित खेळण्याचा आहे, सांघिक खेळ आहे. आदित्य बॅटिंग साठी आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. श्रेयस बॉलिंग ट्रॅक वरती 18 मिनिटं आणि 20 सेकंदांची अवधी घेतलेली आहे. 8 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी घेतली आहे. पुढचा बॉल वर स्ट्रोक, चांगला फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे सिंगल मिळणार आहे. सिंगल, प्रत्येक बॉलवरती सिंगल घेतली जाते. जर अशीच गोलंदाजी सुरू राहिली, प्रत्येक बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न करत राहिले ना, तर मात्र ही मॅच अगदी रंजतदार परिस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल अगदी टॅप करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार फिल्डिंग, डॉट बॉल. ज्या डॉट बॉलची संपूर्ण प्रेक्षक वर्ग वाट पाहत होते, त्यांनाही माहिती नाही जर चौकार आला तर मॅच मधली ती संजीवनी आहे, मॅच मधला तो श्वास आहे तो निघून जाईल. पण डॉट बॉल आला ना तर मात्र मॅच कठीण होईल आणि मॅच कठीण झाली तर बघायला मजा येईल. कारण ही स्पर्धा, या स्पर्धेला बघायला प्रत्येकाला मजा आली आहे. त्यातील मॅचेस प्रत्येक अप्रतिम झाली आहे. काल स्टेशन वाईज पोल आपण पाहत होतो, प्रत्येक मॅच अगदी हाय व्होल्टेज होत होती. इथेही डॉट बॉल आलाय, 3 बॉल 2 धावा श्रेयसने आतापर्यंत दिल्यात. 9 मिनिटं आणि 50 सेकंदांची अवधी त्या फेकण्यासाठी आपण घेतली आहे. पुढचा बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला बॉल फिरतोय, गरंगणी खातोय आणि आणखी एक सिंगल मिळते. अगदी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, त्या 4 बॉलवरती श्रेयसने 3 धावा घेतल्यात आणि इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. विकेट नाही मिळाली आहे, पण विकेट मिळाली नाही तरी देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन कसं करता येईल, मला माझ्या टीमसाठी चांगला खेळ कसा करता येईल याकडे अग्रसर सध्या तरी संपूर्ण डोंबिवली स्ट्रायकर संघ आहे. पण आदित्य आहे मैदानाच्या आतमध्ये, रोहित आहे, एक बाउंड्री, मॅच त्यांच्या दिशेला, एक विकेट, पुन्हा एकदा डोंबिवली स्ट्रायकर्स, मॅच बॅलन्स आहे. जर 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्या तर मात्र साहिल उमेश जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा बॉल चेक करण्यात आलाय. अगदी क्रिकेटचा आणि त्यात विशेष म्हणजे अंडरआर्मच्या क्रिकेटचा खेळ आहे ना, 2 कानांच्या मध्ये असलेल्या मस्तिष्कामधून जास्ती खेळला जातो. दोन बॉल 2 विकेट्स मिळाल्या तर पारितोषिकही आलंय, पण त्या मिळतील का? आदित्य चांगला बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू तो देखील आहे. क्लोज मॅच आहे. पुढचा बॉल स्कोर करण्याचा प्रयत्न केला होता, इथे नॉट स्ट्रायकिंग एंड वरती फेकी, विकेट, रनआउटची मिळाली आहे, पण ती आदित्यची मिळते आहे अंडर द प्रेशर. आता इथून एनसीसी ठाकरवाडी संघही त्या चुका करतोय आणि चुका करायला भाग पाडतोय. त्या बॉलरचं नाव श्रेयस आहे. काय बॉलिंग केली श्रेयसनी. वाह, विकेट आली आहे. या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय, धावा फक्त 3 श्रेयसने दिल्यात. गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली जाते. 18 बॉल 18च्या समीकरणामध्ये जेव्हा प्रेशर तुमच्यावरती असतं, त्या अंडर प्रेशर चांगलं परफॉर्म करतात ना, तेव्हा तुमचं नाव त्या त्रिलोकावरती, त्या शिखरावरती जातं आणि शिखरावरती नाव नेण्यासाठी तुम्हाला चांगलं कार्य करावं लागतंय. त्या एका योद्धासारखं, त्या एका लढव्यासारखं लढावं लागतंय. चला स्पीड अप करा, वेळेची अवधी त्याचं पालन करणं, कारण ही मॅच एकेका धावेसाठी जाणली जाईल. जर आपल्याला ती पेनल्टी नाही घ्यायची तर तुम्हाला टाइमाचं भान करणं देखील गरजेचं आहे. हा देखील यॉर्कर टाकला, आणखी एक वड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो श्रेयससाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
काय बॉलिंग केली आहे अंडर प्रेशर. या षटकामध्ये त्यांनी विकेट्स घेतल्या 2 आणि विकेट घेतली 1 क्षमा असावी आणि फक्त 3 धावा दिलेल्या. ती देखील रनआउटची विकेट आहे, पण ती विकेट येणं गरजेचं होतं. ती विकेट मिळाली ती कोणाची तर आदित्यची मिळाली आहे. 12 बॉल आणि जर समीकरण आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. जिथे जर ऋषिकेश कॅप्टननी जर हॅट्रिक घेतली तर त्यांचे बेंजो पार्टी म्हणजे त्यांचे म्युझिकल ग्रुप लवली म्युझिकल ग्रुप करून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि साहिल उमेश यादव यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी आहे. आणि आमचे पवन बालेराव कडूनही 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे जर हॅट्रिक घेतली तर मात्र तब्बल 1,500 रुपयाची कमाई होणार आहे. त्या कमाईचा आपण विचार करत होतो ना, ही मॅच इथे का आली आहे त्याच्या मागचं कारण आहे अगदी आपण फाईन लेग वरतीच्या खेळाडूला पाहतोय. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू फिल्डिंग चुकीची आहे. ही मॅच सोडली आहे का? एनसीसी ठाकूरवाडी संघाचे समर्थक स्टँड मध्ये जल्लोष करतायत कारण आपण चूक केली आहे आणि ही चूक नाहीये, ही घोर चूक आहे. 12 बॉल 15 ची आवश्यकता असताना अगदी सरळ सोपा बॉल तुमच्याकडे येतोय तर तुमच्या अगदी पायाच्या मधून फरार झालाय, चौकार आलेला आहे. वाह, नशिबाची साथ तुम्हाला लागते आणि नशिबाची साथ एनसीसी ठाकूरवाडी या संघाकडे नेहमीच पाहायला मिळाली आहे. पण मात्र अजून मॅच संपली नाही आहे. अकरा बॉल आणि 11 धावेची आवश्यकता असताना आता चांगली फिल्डिंग पवन करतोय लॉंग ऑन वरती. आलेला तो चौकार आणि त्या चौकारानंतर आपण पाहिलात ना तर संपूर्ण मॅच जिथे असं वाटत होतं डोंबिवली स्ट्रायकर स्ट्राईक करतायत का, तिथे असं वाटतंय की एनसीसी ठाकूरवाडी संघ इथून सहज सोपं जिंकतोय का. पण सहज सोपं मिळेल असं काही नाहीये. तुम्ही काय खेळताय तर तुम्ही जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियाशील 11 चषक खेळताय ना, इथे सहज सोपं सरळ तुम्हाला काही मिळत नाहीये. ओ यस, वाजता वर बॉल कॅप्टननी, कॅप्टन्स नॉक आणि हे अग्रेशन आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. वा वा वा, मजा यायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मयूर सर एक मॅच अशी हवी होती ना, मिळाली आहे. पहा, मी इथे एक मॅच अशी जी मॅच तुम्हाला हेच सांगते की अंडरअपचं क्रिकेट सोपं नाहीये. ते क्रिकेट खेळण्यासाठी जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अगदी जेव्हा तो चौकार गेला संपूर्ण स्टँड आपल्याला अगदी जंप करताना सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत होतं. आणि जशी विकेट गेली आहे मैदानाच्या कुठल्या कोपऱ्यातून टाळ्या वाजल्यात, त्या टाळ्या वाजणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना तेच हवंय की जिंकण्यासाठी मॅच चांगली होणं गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जो खेळाडू बाय चिन्मय, ज्यांनी अनेक वेळेस आपल्या संघाला या आशा डोलामान परिस्थितीमधून बाहेर काढलाय. याही मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती तो चौकार आठवा, त्यानंतर तो सिंगल मिळाला पण तो चौकार त्याच्या बॅटमधून आलाय जरूर, पण त्याच्यावरती त्याला नशिबाची साथही मिळाली आहे. मॅच कुठे आहे तर मॅच असं सांगतंय कुठेही जाऊ नका. मॅच कान्होजी जिथे मैदानावरती आहे आणि जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियाशील 11 चषकाची आहे आणि ती मॅच आहे 9 बॉल 8 धावेंची आहे. सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती निलेश 9 बॉल 10 धावेंवरती मॅच आहे. निलेश जयस्वाल आलेत. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, खेळाडू तैनात, फिल्डिंग चांगली केली जाते, थोडंसं चाच पडलं, विकेट मिळेल का? पंचांकडे अपील करतायत. पंच आहेत स्थिर स्थगित, अगदी त्या संयमानी पंच उभे आहेत. देवेंद्र मोहिते सर आहेत, ते सांगतायत की इथे तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. मॅच कुठे आहे तर मॅच 8 बॉल आणि 9 धावेंवरती येऊन ठेपलेली आहे. 8 बॉल 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपलेली आहे. आता हा सामना कुठे जाईल, कसा जाईल, या सामन्याचं काय स्वरूप येईल. जय रागाई चषक, या चषकाची चर्चा असते वर्षभर. या चषकाची सगळेच वाट पाहत असतात. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न, प्रत्येक वर्षी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न. जय रागाई टीम यावेळेस व्हाईट बॉल आणि व्हाईट +4 हा मिळालेला नशिबाचा चौकार आणि या मॅच मध्ये
टीम एनसीसी ठाकूरवाडी. हो, काय कमबॅक केलाय कॅप्टननी. काय केलं कॅप्टननी, चूक केली आणि आता इथून ते सेलिब्रेशन तुम्हाला ऐकायला मिळत आहे जे स्टँड मध्ये सुरू आहे. काय प्रिडिक्शन आहे. 8 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. 8 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. क्षमा असावी, 5 आल्यात ना. 8 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. आठ बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 4 9 पाहिजे होते, पंजा आलाय. 4 हवेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विजयी चौकार आणि तो देखील चिन्मयच्या बॅटमधून. संघर्ष त्यांनी केलाय आणि त्या संघर्षामध्ये विजय पुन्हा एकदा टीम एनसीसी ठाकूरवाडीचा पाहायला मिळतोय. पण काय मॅच रंगली जर अगदी आपण पाहिलं ना.